नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तरेखा म्हणजेच हातावरील रेषेला खूप महत्त्व देण्यात आले आहे। हातावरील रेषा पाहणाऱ्या शास्त्राला हस्तरेषा शास्त्र तसेच सामुद्रिक शास्त्र असेही म्हणले जाते। याची सुरुवात भारतीय ज्योतिषशास्त्रापासून झालेली आहे। याचा मुख्य उद्देश हस्तरेखा म्हणजेच हातावरील रेषांचा अभ्यास करून कोणत्याही व्यक्तीचे चरित्र किंवा भविष्य जाणून घेणे हा आहे। सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या हातावरील प्रत्येक रेषा काही ना काही सांगत असतात। आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा आहेत, ज्याप्रमाणे धनरेषा, विवाहरेषा, जीवनरेषा, हृदयरेषा, भाग्यरेषा अशा प्रकारे अनेक रेषा आपल्या हातावर असतात। या रेषा आपल्या जीवनाचे निर्देशन करतात। सामुद्रिक शास्त्राचा सखोल अभ्यास करून कोणाच्या जीवनात काय घडले आहे किंवा काय घडणार आहे हे आपण सहज जाणून घेऊ शकतो। आपल्या हाताचा आकार आणि आपल्या हातावरील रेषांच्या माध्यमातून आपल्या जीवनाविषयी, आपल्या पर्सनॅलिटीविषयी सांगितले जाते की आपला स्वभाव कसा आहे किंवा आपल्या जीवनात काय घडत आहे किंवा आपल्या जीवनात काय घडणार आहे यासंबंधी सर्व माहिती फक्त आपल्या हाताचा आकार आणि आपल्या हातावरील रेषा पाहून सांगितले जाते। आपल्या हातावरील रेषा आपल्याविषयी काय सांगतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण स्त्रियांचा कोणता हात काय सांगतो तसेच पुरुषांचा कोणता हात काय सांगतो हे पाहणार आहोत। स्त्रियांचा उजवा हात त्यांच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करते, तर डावा हात त्यांच्या कर्माचे प्रतिनिधित्व करत असते। तसेच पुरुषांसाठी ही स्थिती उलट क्रमात आहे, जसे पुरुषांच्या डाव्या हातावरील रेषा त्यांच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात, तर उजव्या हातावरील रेषा त्यांच्या कर्माचे प्रतिनिधित्व करत असतात। ज्योतिषशास्त्रानुसार सर्वसामान्यपणे 4 प्रकारचे हात सांगण्यात आले आहेत। तर आपण पाहूया हाताच्या प्रकारावरून एखाद्याचे जीवन, व्यवहार आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे पाहतात किंवा कसे ओळखतात। नंबर 1, वायुहस्त। लांब बोटे आणि चौकोन किंवा आयताकार हात म्हणजेच वायुहस्त असते। नंबर 1, असे व्यक्ती महान विश्लेषणात्मक कौशल्य असणारे असतात। नंबर 2, असे हस्त असणारे व्यक्ती एकाच वेळी 100 प्रकारे विचार करतात। नंबर 3, एखाद्या गोष्टीवर लगेच उपाय शोधून काढतात। नंबर 4, मजबूत व्यक्तिमत्व आणि मजबूत संवादक असतात। तर आता पाहूया हस्त 2, पाणी हस्त। लांब पातळ बोटे आणि लहान हात असणारे व्यक्ती। असे व्यक्ती रचनात्मक, भावनात्मक आणि कल्पनाशील असतात। नंबर 2, निसर्गप्रेमी असतात, करुणामय असतात। नंबर 3, नातेसंबंध सांभाळणारे, काळजी करणारे असतात। आता पाहूया हस्त नंबर 3, पृथ्वी हस्त। असे व्यक्ती लहान बोटे आणि चौकोन आकाराचे हात असणारे असतात। नंबर 1, असे व्यक्ती वास्तवात जगणारे आणि व्यवहारात चौकस असतात। नंबर 2, हे व्यक्ती नातेसंबंध दीर्घकाळापर्यंत टिकवणारे असतात। असे व्यक्ती निसर्गावर, आपल्या भोवताली लोकांवर प्रेम करणारे असतात। हस्त नंबर 4, अग्निहस्त। असे व्यक्ती लहान बोटे आणि लांब आयताकार हात असणारे असतात। नंबर 1, ॲक्शन आणि रोमांचने परिपूर्ण असतात, प्रेमाने वागणारे, बोलणारे असतात। नंबर 2, काहीही मिळवण्याची वृत्ती, धडपड असणारे असतात। नंबर 3, असे व्यक्ती भावनिक, भावुक असतात। नंबर 4, हे लोक प्रेमविवाहावर विश्वास करणारे असतात। तर आता पाहूया आपल्या हातावर बनलेले चिन्ह आपल्या जीवनाविषयी काय सांगतात। नंबर 1, द्वीप किंवा पर्वत किंवा फुली असणे। जर कोणत्याही व्यक्तीच्या हातावर छोट्या छोट्या रेषा जीवन रेषेवर असतील तर ते अशुभ मानण्यात येते। हे चिन्ह अशा गोष्टीकडे इशारा करतात की व्यक्तीला रोगराई किंवा दुर्घटना अशा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। त्याचप्रमाणे व्यक्तीच्या हातावर द्वीप किंवा पर्वत यासारख्या रेषा असतील, म्हणजेच हातावर रेषांनी त्रिकोण बनलेले असेल तर तेही त्या व्यक्तीसाठी अशुभ मानण्यात आलेले आहे। नंबर 2, अनेक आडव्या रेषा। हस्तरेषाशास्त्रात
हातावर असलेल्या रेषावरून आपल्या जीवनात येणारे शुभ अशुभ प्रसंगाविषयी सांगितले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या अनामिका बोटावर अनेक आडव्या रेषा असतील तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या मानसन्मानावर हानी येणार आहे. मानसन्मान गमावण्याची भीती असते. नंबर 3, हातावर शंखाची आकृती असणे. हिंदू धर्मात शंखाला खूपच शुभ मानले जाते. यामुळे शंखाचा वापर शुभ कार्यात तसेच पूजाघरात केला जातो. ज्या व्यक्तीच्या हातावर बोटावर शंखाची आकृती असते त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीत हार मानावी लागत नाही. ते नेहमी यशस्वी होतात. त्यांना कोणत्याही कार्यात कसल्याच प्रकारच्या अडचणी येत नसतात. तर मित्रांनो, आता आपण आपल्या हातावरील मुख्य रेषा पाहूयात. या रेषा कशा ओळखायच्या व या रेषेवरून आपले भविष्य काय सांगते हे पाहूयात. नंबर 1, जीवन रेषा. ही रेषा आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनी या बोटाच्या मधून जी रेषा आपल्या मनगटाकडे जाते ती जीवन रेषा असते. ज्यादातर लोक जीवन रेषा लांब आहे की कमी आहे हे पाहून आपण किती वर्ष जगू शकतो हे सांगतात, परंतु हे फक्त भाकीत आहे. खरे तर जीवन रेषा ही आपल्या जीवनात असलेल्या किंवा येणाऱ्या समस्या तसेच जीवनातील अनुभवांची गुणवत्ता दाखवित असतात. कोणत्याही व्यक्तीचे भावनात्मक आणि शारीरिक स्वास्थ्य कसे असेल हे पण आपण या रेषेवरून जाणून घेऊ शकतो. जसे की जीवन रेषा लांब आणि ठळक असेल तर त्या व्यक्तीचे जीवन संतुलित असते. नंबर 2, जीवन रेषा लहान आणि ठळक असल्यास तो व्यक्ती कोणत्याही शारीरिक समस्यांना सहजपणे मात देऊ शकतो. नंबर 3, जीवन रेषा अधूनमधून तुटलेली असेल तर त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारची हानी होऊ शकते. सतत आजारपण असणे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ही खूप संघर्ष करावा लागत असतो. नंबर 2, हृदयरेषा. ही रेषा तर्जनी बोटाच्या खालून सुरू होते आणि करंगळीकडे जाते. ही रेषा व्यक्तीच्या जीवनातील भावनात्मक स्थिरता आणि त्यांच्या संबंधाची गुणवत्ता दाखवित असते. जसे की नंबर 1, हृदयरेषा लांब असेल तर तो व्यक्ती काल्पनिक आशावादी असतो, तसेच हे व्यक्ती मनाने प्रेमळही असतात. नंबर 2, हृदयरेषा लहान असल्यास ती व्यक्ती अंतर्मुखी म्हणजेच स्वार्थी, फक्त आपलाच विचार करणारा असतो. नंबर 3, हृदयरेषा ही एकदम सरळ असेल तर तो व्यक्ती तर्कवितर्क करणारा आणि व्यावहारिक असतो. तर आता पाहूया मस्तिष्क रेषा. ही रेषा अंगठा आणि तर्जनी बोटाच्या मधून बरोबर जीवन रेषेवरून आडवी सरळ जाते. ही रेषा व्यक्तीची बुद्धी आणि त्यांचे आचरण तसेच सहज व्यवहार दाखवित असते. जसे की नंबर 1, मस्तिष्क रेषा लांब असेल तर तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असू शकतो. नंबर 2, मस्तिष्क रेषा एकदम सरळ असेल तर तो व्यक्ती नियमांचे पालन करणारा असतो. तो व्यक्ती साधा, सरळ, प्रामाणिक असतो. नंबर 3, मस्तिष्क रेषा लहान असल्यास तो व्यक्ती विचार करणारा, तर्कवितर्क करणारा तसेच साधा असतो. मित्रांनो, व्यक्तीच्या हातावर अनेक छोट्या मोठ्या रेषा असतात ज्या व्यक्तीमधील भावना, प्रेम, गुण, व्यवहार, आवड, ताकद तसेच व्यक्तीतील कमतरता दाखवित असतात. या रेषा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात, तसेच या प्रत्येक 3 आठवड्यानंतर बदलत असतात. आजच्यापुरते इतकेच बस. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. तसेच अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.